पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। आजच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जे आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यातला जो कार ॲक्सिडेंट प्रकार जो आहे तो प्रकर्षाने गाजला। गृहमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं, मात्र अद्यापही काही प्रश्न जे आहेत ती अनुत्तरित आहेत। याच संदर्भात आपण रवींद्र धंगेकर यांच्याशी बोलणार आहोत। सर, गृहमंत्र्यांनी जे काही आज उत्तर दिलेलं आहे पुणे कार ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये, त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असं म्हणता येईल? याच्यामध्ये त्या सभागृहात मी बसलो, मला स्वतःलाच लाज वाटली की माझ्या महाराष्ट्राचा गृहमंत्री अशी चुकीची उत्तर देतोय, पोलिसांच्या बाजूने देतोय। ही मला लाज वाटली, कारण पुणे शहरातले अनेक नागरिकांनी सातत्याने तक्रार घेऊन पोलिसांनी त्यांची बाजू ऐकली नाही। आणि जे पब आज कारवाई केली, मग हे पब चालू कसे केले ह्याच्यावर नाही बोलले, आणि कुणी परवानगी दिली ह्याच्यावर नाही बोलले। आम्ही पब बंद केले एवढंच मानतायत, पण ह्या पबला ज्यांनी चुकीच्या परवानगी दिल्या, जे बेकायदेशीर पब होते त्यांना लायसन्स दिले, ह्याच्यावर गृहमंत्री बोलायला तयार नाहीत। म्हणून त्यांनी ज्या पद्धतीची उत्तर दिली ही उत्तरं त्यांना शोभत नाहीत। आणि पुणेकरांना ज्या पद्धतीनं पुणे शहरातल्या नागरिकांच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम, किंवा पुणे शहरातल्या नागरिकांना ज्या त्यांच्याबद्दलच्या अस्मिता किंवा एक गृहमंत्री महाराष्ट्राला चांगली दिशा देऊ शकतात, त्यांचं उत्तर हे बरोबर नव्हतं। त्यामुळं आज आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही पुण्यात राहायचं का नाही अशी परिस्थिती आहे। आणि पुण्यात राहायचं असेल तर आम्हाला कायदा स्वतः हातात घेतल्याशिवाय हा निर्णय लागणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस म्हणजे हे कार ॲक्सिडेंट प्रकरण असो, ड्रग्ज प्रकरण असो, याच्यामध्ये ज्या वेळेस मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळेस भाजप असो की सत्ताधाऱ्यांकडनं एक वाक्य मात्र आवर्जून बोललं जात आहे की पुण्याची आणि पुणेकरांची बदनामी थांबवा। म्हणजे प्रश्नाला हात घालणं हे आता पुण्याची बदनामी केल्यासारखं होतंय का? नाही, आता ह्यांना मी तेच म्हणलं की मला त्यांच्यासमोर मला लाज वाटायला लागते। मी त्यांच्यासमोर बसलोय, कारण त्यांना जर लाज वाटते एवढी की ते उत्तरच त्या पद्धतीने देतात। अरे, पुण्याचं नाव बदनाम करण्याचं काम यांनी प्रशासनाने केलं आहे। आज जर पेपरला बातम्याने एवढं हे काय बदनाम नाही झालं का असं त्यांना म्हणायचं? बदनाम झालंय। आम्हाला पुणे वाचवायचं आहे, आम्ही पुणे आमचं सुरक्षित राहिलं पाहिजे। आमच्या पुण्याला इतिहास आहे, आमची एक धडपड की आमचं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे, आमचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आमची मुलं बाळं सुरक्षित राहिली पाहिजे। देशाचं भविष्य आहे त्यांच्यामध्ये, आणि ते भविष्य जर कोमजत असेल तर मग यांच्या लोकप्रिय घोषणा किंवा भाषणबाजी मला लय समजतं। अशा भाषेत त्यांनी आभार आणणं आणि या सभागृहात बोलणं चुकीचं आहे, कारण शेवटी पुणेकरांना उत्तर हे अपेक्षित नाही। त्यांचं हे उत्तर पाहिजे की ज्यांनी चुकीच्या परवानगी दिल्या त्यांच्यावर फौजदारी करून त्यांना जेलला टाकू, हे उत्तर पाहिजे होतं। तर त्यांनी आपलं एकदम पॉलिश उत्तर दिलं, हे जनतेला पटणारच नाही। पुण्यामध्ये आताही पब म्हणजे अनधिकृत पब असो, डिस्को असो किंवा हे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मिळणारे ड्रग्ज असो, ते आताही चालू आहे असा तुमचा दावा आहे? आता मी परवा मला का तुमच्या लोकशाहीचं पोतं घेऊन आला होता, पण तो दुसऱ्या दिवशी आला नाही। मी सगळं साहित्य जमवलं होतं, परत त्यांना पाठवून दिलं मी। तर एवढं प्रचंड प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आजही ब्राऊन शुगर असेल, चरस असेल, गांजा असेल, आणि नवीन नावं ऐकतोय मला बी माहीत नाही, त्या नावाचे पुढे 3-3, 4-4 हजार रुपयाला मिळतात। इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आजही पुण्यामध्ये अंमली पदार्थ मिळतात, आणि ह्याला सगळं अर्थकारण आहे, आणि अर्थकारणामध्ये पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पुणे महानगरपालिका असो किंवा प्रशासनाचा वरद हस्त असो, असं थेट आरोप तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये लावून पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर केला होता। आता इथून पुढे तुमचं काम करण्याची म्हणजे असं प्रकार परत घडू नये, किंवा जे काही अनधिकृत पब आहेत किंवा अशा प्रकारचे ड्रग्ज ज्या ठिकाणी ज्या हॉटेल्समध्ये मिळतात किंवा ज्यांनी सरकारी जागा व्याप्त केलेली आहेत, अशा पबवरती तुम्ही कशी नजर ठेवणार आहात? हो, आता ही नजर ज्यांनी परवानगी दिल्या सगळ्या परवानग्या आणल्या पाहिजे, एकदा चेक केल्या पाहिजे, आणि चेक करून निर्णय घेतला पाहिजे। आणि हे जर निर्णय आज जर 57 पब त्यांनी पाडले तर ते बेकायदेशीर होते, मग परवानग्या कोणी दिल्या त्याच्यावर कारवाई। ही कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणाचं धाडस होणार नाही परत करायचं। आणि ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी परवानगी दिल्या, राज्य उत्पन्न जे अधिकारी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्यानंतर ह्याच्यापुढे भीती वाटेल आणि परत अशा गोष्टी घडणार नाही। पण सरकार पाकिटच्या नादात, अर्थकारणाच्या नादात हे सगळं विसरलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की अशा पबवरती जे अनधिकृत आहेत किंवा अशा हॉटेल जे अनधिकृत आहेत त्यांच्यावरती बुलडोजर चालवण्यात येणार आहे, स्वतः मुख्यमंत्री सांगतात। आता मुख्यमंत्र्यांचा उद्या विषय तुम्हाला मी सांगतो, त्यांच्या मतदारसंघात लावलेत बुलडोजर काय असं, तर त्याचं उत्तर तिथलेच 12 किती चालत ते तुम्हाला उद्या सांगतो कसे चालतात ते। शेवटचा प्रश्न करा, अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे, या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघता? कारण विरोधकांनी आधीच विरोध केला होता की विरोधकांनी फक्त विरोध करायचा म्हणून विरोध केलाय। नाही, याच्यामध्ये अर्थसंकल्प आहे हा कागदावर जाणार आहे। 2-3 महिन्यात हा निवडणुका लागतील, हा अर्थसंकल्प इम्प्लिमेंट होणारच नाही। फक्त यांच्या मतदारसंघात कामं करून घेणार
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांचं गणित आहे आणि तो गणित फक्त यांच्या मतदारसंघातल्या वर्क ऑर्डर निघतील आणि लोकांना पैसे या निवडणुकीत घेऊन खर्चाला मिळतील. स्वतःचा विकास होणार आहे, जनतेचा याच्यामध्ये विकास होणार नाही. कारण हा अर्थसंकल्प स्वतःसाठी केलेला आहे. ज्या योजना आणल्या त्या योजना 3 महिन्यात इम्प्लिमेंट होणार नाही. तर यांना ह्या सगळ्या योजना आणायच्या होत्या, तर 2 वर्ष यांनी काय केलं इथं, हा महत्वाचा. पुण्यामध्ये आता अजित पवारांना घेऊन भाजपने पण नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे काँग्रेसचे नेते जे आहेत किंवा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी आता सरळ अजित पवार आम्हाला नको अशा प्रकारची वल्गना किंवा अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार त्यांच्या अनेक नेत्यांकडनं पण येत आहे. कसं बघता? पण भारतीय जनता पार्टीमध्ये बी अशी काही लोक आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे बी नेते नकोत, फक्त ते उद्रेक होत नाही एवढाच विषय. आणि अजितदादा यांच्याविषयी काय मत आहे? आता त्यांच्याच पक्षाची परिस्थिती, दुसऱ्याचं काय सांगायचं. बोलल्याबद्दल तर आपण बघितलं की रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं बजेट जे आहे ते आज सत्ताधाऱ्यांनी मांडलेलं आहे. आणि एकूणच पुण्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्सची परिस्थिती झालेली निर्माण झाली त्यासाठी अद्याप ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आहेत ते पिछा पुरवणार आहेत. आणि जोपर्यंत ही संस्कृती बंद होत नाही तोपर्यंत जे आहे ते रवींद्र धंगेकर जे आहे ते नवनवीन कागदपत्र सादर करतील असं सुद्धा त्यांनी माहिती लोकशाहीला दिलेली आहे. व्हिडिओ रोहितसह ज्योत्सा गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.